हव्यास माणसाला किती क्रूर बनवू शकतो याचं एक अत्यंत भयानक उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं। सासरच्या मंडळींच्या पैशांच्या अतीव हव्यासानं आणि अमानुष छळानं अखेर एका तरुण माऊलीचा बळी घेतलाय। पुण्यातील चंदननगर भागात 25 वर्षीय तेजस्विनी गोरख सोनवणे हिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। पोटच्या मुलीचा जन्म झाल्यापासून सुरू झालेला छळ, गर्भपाताची जबरदस्ती आणि पैशांची न संपणारी मागणी एका हसत्या खेळत्या मुलीला आत्महत्येच्या दारात कसं ढकललं गेलं ही सुन्न करणारी सविस्तर बातमी। 4 चाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी सतत तेजस्विनीला त्रास दिला। या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तेजस्विनीने आत्महत्या केली। या प्रकरणी मृतकेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृतविवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 ला गोरख सोनवणे यांच्याशी झाला होता। लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली। त्यांना वीरा नावाची एक लहान मुलगी झाली। मात्र मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करायला सुरुवात केली। पती गोरखने कार घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी केली। पैसे आणण्यास नकार दिल्यानं तिला बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात आला। जुलै 2022 मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडलं आणि पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका अशी तंबी दिली। त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली। 28 नोव्हेंबर 2023 ला तेजस्विनीला मुलगी झाली। त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला। अखेर तिच्या वडिलांनी 1 लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचं बिल भरलं। त्यानंतर जून 2024 मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता पती गोरखने तिला माहेरी आणून सोडलं आणि हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा असा अमानुष पवित्रा घेतला। या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात झाला। एप्रिल 2026 मध्ये पती गोरखला फ्लॅट खरेदी करायचा होता। त्यासाठी त्याने तेजस्विनीकडे 3 लाख रुपयांची मागणी केली। तिने नकार दिला असता तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडलं गेलं। मे 2026 मध्ये अधिक मास आल्यानं तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावलं होतं। मात्र आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही असा हट्ट गोरखने धरला। अखेर ते जेवायला आले, पण तिथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली। तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही। गोरखने फोन करून तेजस्विनीच्या वडिलांना सांगितलं। त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीच्या मामाने फोन करून सांगितलं की तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे। तिला तातडीने पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं। आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे। या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। आज पुन्हा एकदा वैष्णवी हागवणे आज चंदननगरमध्ये घडला। काल माझ्या बहिणीने तेजस्विनी शामराव गवळीने घरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतला। माझं एवढंच आव्हान आहे की मुख्यमंत्री आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की ह्याचा पुन्हा उद्रेक होतोय, यातून काहीतरी आपण चांगला ठोस मार्ग काढावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी हीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एवढीच अपेक्षा आहे। आणि आरोपीचं नाव आहे गोरख संभाजी सोनवणे। याला तात्काळ अटक करून कठोरात कठोर फाशी शिक्षा व्हावी हीच आमची गवळी परिवारातून विनंती। हा राहणार निरवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणचा आहे, पण काही वर्षापासून पुणे येथे चंदननगर बायपास इथे वास्तव्यास होता। वारंवार पैशाची मागणी करत होता घरासाठी, वैयक्तिक प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी। हा बिल्डरची कामं करत होता। मोठ्या बिल्डरचा यांचा काहीतरी संबंध आहे। याच्यामुळंच माझ्या बहिणीने काल रात्री 10 वाजता आत्महत्या केली। हे मुख्यमंत्र्यांनी एवढं लक्षात घ्यावं आणि ह्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी, नम्र विनंती।